नमस्कार, अदिती विशाल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला घेऊन आलेले आहे सुनील वॅक्स म्युझियम लोणावळा येथे. इथे आपल्याला वॅक्सचे पुतळे हुबेहूब दिसणारे, हा आहे आपल्या महाराजांचा पुतळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, आणि हुबेहूब असे पुतळे तयार केलेले आहेत. आणि हे जे वॅक्स म्युझियम आहे ना, हे केरळमधील जे सुनील कंडलूर नावाचे कलाकार आहेत त्यांनी लोणावळ्यामध्ये काढलेले आहेत. आणि 10 वर्षापूर्वी हे वॅक्स म्युझियम त्यांनी सुरू केले आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतच आहेत, महाराजांचा पुतळा होता, पंडित जवाहरलाल नेहरू, गांधीजी दिसले, आणि हे अण्णा हजारे पण दिसले, आणि हे आहेत शरद पवार. म्हणजे इतके सुंदर सुंदर त्यांनी पुतळे तयार केलेले आहेत, हुबेहूब दिसणारे. इथे आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक इन्स्ट्रक्शन दिली जाते की आपण त्या पुतळ्यांना हात लावायचं नाहीये. ते पुतळे जे आहेत ते वरच्यावर उभे केलेले आहेत, तर त्यांच्या जवळ पण जायचं नाहीये, म्हणजे हात लागून ते पडू शकतात आणि तुटू शकतात. हे आहेत बाळासाहेब ठाकरे, त्यांचा पुतळा तयार केलेला आहे. आणि खरंच म्हणजे हे जे कलाकार आहेत ना, सुनील कंडलूर, त्यांना मानलं पाहिजे. इतकं हुबेहूब त्यांचे डोळे बघा, डोळे तर इतके बोलके दिसत आहेत, खूप छान. आणि हे आहेत भगत सिंग. भगत सिंगचा पुतळा, म्हणजे मी फोटो पण पाहिला नव्हता, पण पुतळ्यामध्ये मला दिसलं की भगत सिंग असे आहेत. आणि हे आहेत आपले भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर. त्याच्यानंतर अजून एक महत्त्वाचा पुतळा आहे, माननीय नरेंद्र मोदी, ह्यांचा पुतळा एकदम हुबेहूब तुम्हाला दिसते. त्यांचे डोळे तर इतके सुंदर आहेत ना, बापरे, खूपच छान. आणि हुबेहूब दिसणारे असे नरेंद्र मोदी, म्हणजे सगळे राजकीय नेते, ह्यांना बघून काहीतरी तुम्हाला आठवलं असेल. आठवले हे कोण? तर हे आहे रामदास आठवले आणि वल्लभभाई पटेल. तर हे वॅक्स म्युझियम जे आहे ते लोणावळ्यामध्ये कुठे आहे? तर हे जे वॅक्स म्युझियम आहे ना, हे लोणावळा स्टेशन पासून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. लोणावळा स्क्वेअर मॉलमध्ये सुनील सेलिब्रिटी वॅक्स म्युझियम मध्ये बसलेले आहे. आणि हे लोणावळ्यातील प्रमुख पर्यटन स्थळांपैकी एक आहे. आता ह्याची तुम्हाला आतमध्ये एंट्री फी आहे. तर किती रुपये एंट्री फी आहे? तर 200 रुपये पर पर्सन अशी एंट्री फी आहे. आणि तुम्ही बघताय की हे सगळे राजकीय नेत्यांचे त्यांनी हुबेहूब असे मेणाचे पुतळे तयार केलेले आहेत. छान असे मेणाचे पुतळे. हे आहेत नेताजी सुभाषचंद्र बोस, आणि हे आहेत आपले सुपरस्टार रजनीकांत. मी तुम्हाला आता दाखवणार आहे रजनीकांत, ऑल द रजनीकांत लाईव्ह. रजनीकांतचं हुबेहूब असं मेणाचा पुतळा आहे, फक्त थोडासा कलर गोरा केलेला आहे. आणि पुढे आहे लायन्स क्लबचे मेन जे फाउंडर आहेत ना, त्यांचा पुतळा आहे मेणाचा. आणि पुढे कोण आहे? हा आहे साऊथचा ऍक्टर राणा दुर्गाभट्टी, असं काहीतरी नाव आहे त्याचं. त्याच्यानंतर सेम वाटतो. आणि पुढे आहे सोनू सूद पण एक नंबर, एकदम परफेक्ट हुबेहूब असं त्यांनी सोनू सूदचा पुतळा तयार केलेला आहे. आता पुढे बघूया, हे ह्यांना तर सगळेच ओळखत असणार. अभिनंदन ह्यांचं नाव आहे, ह्यांनी एक मस्त मोठं कार्य केलेलं आहे. आता हा आहे फुटबॉल प्लेअर मेस्सी आणि रोनाल्डो. असे हे आता हॉलिवूडचे जे कोण ॲक्टर्स वगैरे असतील ते माझ्या ओळखीचे नाही आहेत. ते तुम्ही गेस करा आणि तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये सांगा की त्यांचं नाव काय आहे. हे मला माहिती नाही, पण त्यांनी ना आदिदासचं बघा टी शर्ट घातले, माझ्या नावाचं टी शर्ट घातलेलं आहे, एक नंबर जॅकेट घातलेलं आहे. आता इथे पण कोणतरी आहे, त्यांची नावं दिलेली आहेत, पाठीमागे सगळी माहिती दिलेली आहेत, पण तेवढा वेळ नाहीये बघायला. त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त त्यांचे पुतळे दाखवते. आणि ओळखीचे चेहरे जे आहेत ते मी तुम्हाला सांगेन. हा आपला सचिन. त्याच्यानंतर चिकू दादा म्हणजे विराट कोहली, आम्ही त्याला चिकू दादा बोलतो, खूप छान वाटतं चिकू दादा नाव, ठीक आहे. आणि हा आहे त्यांनी दिलेला आहे धोनी, पण धोनीसारखं नाही दिसत आहे मला तो. सेम कपिल देव सेम दिसत आहेत. पण हा बाजूला आहे हरभजन सिंग, नाही वाटत आहे हरभजन सिंग. आणि हा आहे, हे कोण आहेत? प्रकाश राज. वेलकम टू गोवा सिंगम. येस, प्रकाश राज. तुम्हाला प्रकाश राजचा ॲक्टर माहिती असेल. हा कोण आहे?
नाही आपल्याला हॉलिवूडचे ॲक्टर्स कोण नाही, अँजेलिना जॉली कोणतरी ती आहे, पण ती खूप छोटी आहे, माझ्या एवढीच आहे, काय माहिती तेवढी उंच आहे की नाही. आणि हे आहेत ॲक्टर अमरीश पुरी. अमरीश पुरी यांना खूप गोरं केलेलं आहे, थोडासा गव्हाळा कलर पाहिजे होता असं मला वाटते. आणि ह्या आहेत लता दीदी, आपल्या लता दीदी. लता दीदींचं गाणं आहे लुक्का छुपी बहुत हुई. हे आहेत फेवरेट हरिहरन. चंदा रे कभी तो जमी पर बैठेंगे बातें. हे आहेत दादासाहेब फाळके. दादासाहेब फाळके कोण आहेत ते तुम्हाला माहितीच आहेत, द ग्रेट इंडियन फादर ऑफ इंडियन सिनेमा. आणि पुढे आहे AR रहमान. तेरे बिना बेसुवादी रतिया ओ सजना हो रुखी रे काटू रे कटे ना. हा आहे साऊथचा ॲक्टर आहे कोणतरी विजय नावाचा, विजय, नुसता विजय, आडनाव नाही. हा आहे रजनीकांत रोबोट पिक्चर मधलं चिट्टी नाव आहे ना त्याचा, चिट्टी तो आहे. खूप गोरा केलं या रजनीकांतला. त्याच्यानंतर ही आहे जॅकलिन फर्नांडिस. थोडीशी कमी, म्हणजे एकदम नाही दिसत आहे, सेम जुळी. अरे आपला सल्लू भाई आहे, सलमान खान सेम नाही दिसत आहे. ही आहे करीना कपूर. मला नाही आवडत, मी नाही हिच्याबद्दल काहीच बोलणार. म्हणजे त्यांनी ना मांडणी जी आहे ना पुतळ्यांची ती पण खूप छान केली आहे, की पहिला आपल्या महाराजांचा पुतळा आहे, त्याच्यानंतर जवाहरलाल नेहरू आहेत, गांधीजी आहेत, त्याच्यानंतर सगळे राजकीय नेते आहेत, मग सगळे जे प्लेयर आहेत ते आहेत, त्याच्यानंतर मग ॲक्टर्स, असे खूप म्हणजे सिंगर्स आहेत, नंतर ॲक्टर्स आहेत. ते छान प्रकारे मांडणी केली आहे. हे आहे मायकल जॅक्सन. त्याच्यानंतर हा कोण माहिती आहे का, ओपन गंगनम स्टाईल टिंग 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 टिंग, त्याचा पुतळा आहे. त्याचा पण पुतळा त्याच्या स्टाईलमध्ये बनवलेला आहे, खूप छान. आणि हा आहे ॲक्टरच आहे, पिक्चरमध्ये आहे कुठली माहिती आहे, जयललिताचा पुतळा आहे हा. त्याच्यानंतर आपण बघूया हळूहळू खूप सारे पुतळे आहेत आणि सेम टू सेम, म्हणजे तुम्ही इथे याल आणि तुम्ही त्यांच्या डोळ्यात बघाल ना, न जवानो बात मानो कभी किसी से न प्यार करना प्रभू देवा. खूप छान आहे. तर त्यांच्या डोळ्यात तुम्ही बघाल ना, तर त्यांचे डोळे इतके त्यांनी एकदम परफेक्ट बनवलेले आहेत, म्हणजे त्या डोळ्यांमधूनच त्या पुतळ्यांमध्ये जीव आलेला आहे असं समजून येतं, की डोळे जे आहेत ते इतके हुबेहूब केलेले आहेत. ही आहे लंडनची एकेकाळी क्वीन होती, तिचा पुतळा आहे. आणि खरंच म्हणजे थोडीशी ही गोरी पाहिजे होती, अजून थोडीशी गोरी पाहिजे होती, पण दिसायला हुबेहूब. त्याच्यानंतर हे तर सगळ्यांनाच माहिती असणार, मिस्टर बीन. हे तर आपले सगळ्यांचे कॉमेडीचे फेमस असे ॲक्टर होते. त्याच्यानंतर चार्ली चॅप्लिनचा पण खूप छान असा पुतळा आहे. अरे वा, छान. तर आता आपण पुढे बघणार आहोत मराठी जे अभिनेता आणि अभिनेत्री आहेत त्यांचे पुतळे. अंकुश चौधरी, अमृता खानविलकर आहे ही. त्याच्यानंतर आर्ची, परशा आणि नागराज मंजुळे, ह्या तिघांचं असं एक सलग पुतळे बाजूबाजूला उभे आहेत. खूप छान, म्हणजे ही अशी कलाकृती खरंच खूप कठीण काम आहे. हुबेहूब त्यांचा चेहरा बनवलेला आहे आणि ड्रेस पण मस्त सेम. बाबासाहेब पुरंदरे, छान छान छान. स्वामी विवेकानंद, सद्गुरू श्री वामनराव पै, सद्गुरू श्री वामनराव पै आहेत ते. मोहम्मद रफी साहब, पंडित जसराज, एम.एच. सुब्बुलक्ष्मी, शक्तिमान.
शक्तिमान. ए वाव, हिचं नाव काय बरं? ज्योती आंबे. स्मॉलेस्ट वुमन. ही छोटा भीमची टीम आहे. छोटा भीम, छोटा भीम, छोटा भीम, भीम, भीम. ओ हिटलर, 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 स्पाइडरमॅन. तर अशा प्रकारे भरपूर सारे मेणाचे पुतळे आपण इथे बघू शकतो आणि मस्त आहे, सुंदर असं आहे. तर तुम्ही एकदा वॅक्स म्युझियमला नक्की भेट द्या. 200 रुपये तिकीट आहे आणि 200 रुपये तिकीट खूप मस्त आहे. म्हणजे खूप पुतळे आहेत, असं नाही आहे की एक 7, 8, 10, 12 पुतळे आहेत. भरपूर पुतळे आहेत आणि मस्त हुबेहूब दिसणारे मेणाचे पुतळे. तर लवकरात लवकर ह्या सुनील वॅक्स म्युझियमला भेट द्या लोणावळ्यामध्ये. आणि आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि ज्यांनी कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे असंच तुम्हाला व्हिडिओज बघता येतील आणि तुम्ही अशा नवीन नवीन ठिकाणांना भेट द्याल. तर असंच भेटू आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत छान छान राहा आणि आमचे व्हिडिओ नक्की पहा. धन्यवाद.